आणि त्यांनी ते खूप हसत खेळत स्वीकारलेलं समीकरण होतं. पण त्यासोबतच कार्यकर्त्यांची एक सुप्त इच्छा होती की आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री बनावं आणि मुख्यमंत्री पदासाठी प्रचंड कॅलिबर असलेला नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं. कारण का मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी जे जे गुण आवश्यक असतात ते सगळे गुण अजित पवारांकडे होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रचंड असा दांडगा व्यासंग त्यांच्याकडे होता. शरद पवारांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. प्रशासनावरती प्रचंड हुकूमत होती. लोकांमध्ये प्रचंड प्रेम त्यांना मिळत होतं. कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास होता. त्याच विश्वासाच्या जोरावर ज्यावेळी अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडला त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले. हे सगळे गुण अजित पवारांकडे होते आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक स्वप्न होतं. पण दुर्दैवानं ते आता कधीच पूर्ण होणार नाहीये. आपण काही महत्त्वाचे अपडेट्स देऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्र्यांशी या विमान अपघाताची आणि अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात फोनद्वारे माहिती घेतल्याचं कळतंय. आजचा सगळा दौरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेला आहे. हे सगळे नेते आता बारामतीकडे रवाना होत आहेत. अजित पवारांचे सगळे महत्त्वाचे नेते, पहिल्या फळीतले नेते, मंत्री यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत. हे सगळे नेते आता बारामतीकडे धाव घेत आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा ज्याच्या विश्वासावर ते राजकारणामध्ये पुढे जात होते तर त्यांचा तो नेता आता गमावलेला आहे. त्यामुळे त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटलाय. तर अजित पवारांचे जे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, विदित जाधव त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. एकूण 6 जण या विमानानं प्रवास करत होते आणि त्या 6ही जणांचा मृत्यू झालाय. अजित पवार, विदित जाधव जे अजित पवारांचे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्यासोबत पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. तर कॅप्टन होते 2 जण, सुमित कपूर आणि शांभवी पाठक, त्यांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अत्यंत अकल्पित, वेदनादायी आणि कधी कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीनं अजित पवारांनी महाराष्ट्राच्या या राजकारणातून एक्झिट घेतलेली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना आहे. संजय राऊत यांनी अत्यंत योग्य शब्दात सांगितलं की अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बेचव आणि अळणी होईल. कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्पार्क निर्माण करणं, महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय वर्तुळात जिथे कायमच आरोप प्रत्यारोप होत असतात, टीका टिप्पणी होत असते, तिथे मिश्किल वक्तव्य करून काहीसा कार्यकर्त्यांवरचा ताण हलका करणं, आपल्या सहकाऱ्यांवरचा ताण हलका करणं हे अजित पवार सातत्यानं करत असायचे. आणि प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलंय पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला. जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नेमकं तुम्ही सकाळी काय बघितली? म्हणजे ते एरोप्लेन पहिल्यांदा गेलं, ते पहिल्यांदा असं वरून गेलं, मग ते फिरून आलं आणि ते गावाकडून असं खालून येत होतं आणि ते असं म्हणजे साईडला असं ते ही होत होतं उलट असं आणि ते असं फिरलं, ते जाग्यावर असं टच झालं खाली त्या पट्टीच्या आणि जाग्यावर बरोबर असा स्फोट झाला. ते स्फोट झाल्याबरोबर असा खूप मोठा ते आमच्या घरापर्यंत त्याचे पार्ट सगळे उडले आणि ते म्हणजे असं काही दिसलं नाही. त्याचा अचानकच स्फोट झाला. ते टेकल्या बरोबर असं फिरलं गेलं ते जाग्यावरती. म्हणजे हे विमान वरती धावपट्टीला लागत होतं ना, असं वरती गेलेलं पण ते असं फिरून आल्याबरोबर त्याची अशी कल्टी झाली, असं ते टच झालं, असं त्याचा स्फोट झाला. हा, ते स्फोट झाल्याबरोबर मग आम्ही खूप घाबरलो आणि ते मग तिकडं पलीकडे थांबलो. ते मग ते स्फोट झाला, असा जाग्यावर सगळे बार झाले त्याचे. आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार ही समोरची वरती लोक उभा राहिलेली दिसत आहेत, ती धावपट्टी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान खाली कोसळलं आणि या ताईंचं घर या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो विमानाचेच हे पाड पडलेत, आमच्या पाठीमागे आलेत. आम्ही असे म्हणजे आमच्या गाया हे आहेत त्यांचं आम्ही धारा वगैरे सगळं काढलं आणि खया टाकायला आलेलो आणि तो काहीतच ते खड्डे स्कूटी केलेले आम्ही तिथून नुकतंच आम्ही गेलेलो पाठीमागे तोपर्यंत आणि ते आम्ही टाकत होतो तेव्हा स्पष्ट विमान बघितलं असं गेलेलं. फिरून आल्यानंतर तसं क्रॅक झालं. ते भीषणता किती असेल यावरून लक्षात येत असेल. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैव मृत्यू झालाय. नेमकं या ठिकाणी काय झालंय प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती.
तर हा अपघात किती भीषण होता हे प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण हे विमान काही काळ घिरट्या घालत होतं, या परिसरात ते उलटं सुलटं होत होतं आणि त्यानंतर ते विमान कोसळलं. धावपट्टी वर आहे, त्याच्या खाली ओसाड माळरानावर हे विमान